मस्त आपला मसाले भात बनवून तयार झालेला आहे. घरभर खमंग वास सुटलेला आहे. नमस्कार, चव गावाकडच्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी आज गावाकडच्या गावरान पद्धतीनं खमंग असा मसाले भात बनवणार आहे. टेस्टी एकदम गावाकडच्या पद्धतीनं. चला तर मग त्यासाठी लागणारं आपण साहित्य बघून घेऊ. मसाले भातासाठी लागणारं आपण साहित्य बघून घेऊ. मी 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे, अर्धी वाटी तूर डाळ घेतलेली आहे. तुम्हाला मुगाची घेऊ वाटली घ्या, हरभऱ्याची घेऊ वाटली घ्या, नसली आवडत तरी पण नका घेऊ असं. आणि 2-3 मिरच्या घेतल्यात, 1 चमचा हळद घेतली, 1 मोठा कांदा उभा चिरून घेतलाय, 1 तमानपत्रीचं पान घेतलंय, पोहे खायचा अर्धा चमचा मीठ घेतलंय, अर्धा चमचा जिरी घेतली, 5-7 मिऱ्या घेतल्यात, 5-7 लवंगा घेतल्यात, 2 दालचिनीचे तुकडे घेतल्यात, पोहे खायचे 2 चमचे तेल घेतले. तेल काय जास्त मी वापरणार नाही. थोडीशी कोथिंबीर घेतली, 5-6 कढीपत्त्याचे पाने घेतलेत. यासाठी लागणारं आपलं ही साहित्य आहे. चला तर मग आता कसा बनवायचा ती तुम्हाला सांगते. चालू करते. पातेलं गरम करायला ठेवते. पातेलं गरम झालंय, मी तेल ओतून घ्यायला लागले. मी तेल काय जास्त ओतणार नाही, थोडंसंच ओतणार आहे. परत तूप टाकून खायचं असतंय वरून म्हणून. आता ही जिरी, मिरी आणि लवंग आणि दालचिनी ही सगळंच मी तेलात टाकून घेणार आहे. आणि ही पान पण तेलात टाकून घेणार आहे. आणि ही कांदा पण तेलात टाकून घेणार आहे. असं चमच्यानं लगे मिक्स करून घ्यायचं. ही मिरची पण टाकायला लागली. कढीपत्ता पण टाकते, ही कोथिंबीर पण टाकते. असं मिक्स करून घ्यायचं. जरा ही भाजायचं तेलात. आता हे सगळं असं मिक्स करून आपण भाजून घेतलेलं आहे. आता शेवटी हळद टाकते, कारण हळद टाकली की लगे करपलं जातं ना, मग शेवटी हळद टाकणार आहे. आणि हे मीठ पण टाकणार आहे थोडंसं. आता हळद एकदा टाकल्यावर असं मिक्स करून घ्यायचं. आणि ही तांब्यावर पाणी ओतणार आहे मी. मस्तपैकी आपलं आता भाजून झालेला आहे. आता ही तांब्यावर पाणी ओतते. आणि तांब्यावर पाणी ओतलंय किंवा कमी झालंय जास्त झालंय असं काय नसतंय. मी तांब्यातलं पण थोडंसं पाणी राखलंय. आणि जरी कमी वाटलं तर नंतर ओतलं तरी चालतंय. ह्याला काय एवढं मोजमाप नसतंय. कुण्या तांदळाला पाणी जास्त लागतं, कुण्या तांदळाला कमी लागतं. म्हणून जरी कमी वाटलं तर नंतर ओतू शकता तुम्ही. पाणी गरम होईपर्यंत मी तांदूळ धुवून घेणार आहे. ही डाळ पण धुवून घेणार आहे. दोन्ही पण धुवून घ्यायचं. ह्या काही अशी धुवायची. बाहेरीतला तांदूळ असल्यामुळं जास्त चोळायचं नाही. उगं ही पाण्यात टाकून असं पाणी काढायचं. आणि ह्या टाकायचं. ही 2 माणसापुरताच पुरेल एवढा मी भात केलाय. आता ह्याला भाजी नसली तरी चालतं. तूप टाकायचा गरम गरम भातावर आणि मसाले भात आपला खायला एकदम खमंग. आता ह्यात मध्ये डाळ आणि तांदूळ आपण धुवून टाकलेला आहे. आता ही 15 ते 20 मिनिटातच भात तयार होतोय. आता मी काय करणार आहे, बारीक गॅसवर ह्याला ठेवणार आहे झाकण टाकून. आणि 20 मिनिटांना आपण बघू. आता ह्याच्यावर ही झाकण ठेवते आणि
उतू यायलंय का ही बघायचं, इथं लक्ष राखायचं. झाकून ठेवलंय म्हणून भात तयार होणार नाही, काय कुकरला लावलेला नाही. उतू आलं की आपलं सगळं मग वाया जाईल टाकलेलं साहित्य. म्हणून उतू येऊ द्यायचं नाही, लक्ष ठेवायचं. 20 मिनिटांना आपण बघू. असंच अर्ध झाकण ठेवायचं म्हणजे आपल्याला उतू आलेलं दिसण्याकरिता. आता आपण मगाशी अर्ध ताट झाकून ठेवला होता भात. आता बघू कसा झालाय ती. का असा झालाय, पण अजून थोडंसं डाळ असल्यामुळं अर्ध फुलपात्र पाणी ओतणार आहे म्हणजे एकदम मऊसूद होतंय. ह्याव का अर्ध फुलपात्र पाणी ओतणार आहे. अजून काय होत नाही, कमी पडलं मी ओतलं तरी पण. आता ही पूर्ण ताट झाकून ठेवायचं. आता काय उतू जात नाही, पाणी कमी झालेलं आहे. मस्त ह्याव का असा झालेला आहे भात. अजून तरी मी अर्ध फुलपात्र आता पाणी ओतलंय. एकदम खमंग वास यायला लागलेला आहे. आता अर्ध फुलपात्र पाणी ओतून ताट झाकून ठेवते. अजून एक 2-3 मिनटं पाणी आटलं की झालाच म्हणायचं भात. आता पूर्ण ताट झाकते म्हणजे वाफ येते. आता अर्ध फुलपात्र नंतर पाणी टाकून आपण भात ठेवला होता. आता कसा झालाय ती बघू. मस्त भात झालेला आहे, एकदम शिजलाय सुद्धा. ह्या पासा मऊसूद बघा काय काय हातावर विळवते इतका मऊसूद शिजलाय भात. मस्त पैकी खमंग वास सुटलेला आहे. मस्त आपला भात शिजवून तयार झालेला आहे. मी आता वरनं 1 चमचा तूप ओतणार आहे. तुमच्यात जर कोण खात नसेल तर तूप तुम्ही ओतू नका. आणि तूप ओतल्यानंतर एकदम टेस्टी भात लागतं की आताच घेऊन खावा असं वाटायला लागले. इतका छान वास सुटलेला आहे भाताचा मसाले. ही भात बनवायची पद्धत तुम्हाला कशी वाटली आवर्जून कमेंट बॉक्सवरून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.